आपल्यासोबत बोलण्यासाठी अमृता फडणवीस आहेत। मॅडम, टी व्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज योग दिवस आहे। जगभरात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। आपण देखील मुंबईतील डोमे या सभागृहात योग दिवसाचं औचित्य साधत एक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, काय सांगाल? आज तुम्ही पाहत असाल की दिव्यज फाउंडेशनतर्फे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांची मुलं किंवा गरीब मुलं, स्ट्रीट चिल्ड्रन इथे आलेली आहेत। आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे त्यांना स्पेशली, आणि पूर्ण दिवसाचा योगा, मोटिवेशनल स्पीच, गेम्स असं पूर्ण ट्रेनिंग त्यांना ठेवलं आहे। मुंबईची थोडी सहल पण ठेवलेली आहे। मला वाटतं आजचा दिवस, योग दिवस, जो भारतातून उपजलेला आहे, आपल्यासाठी गर्वाची बाब आहे की पूर्ण विश्व आज ह्या दिवसाला आणि योगाला एक वेगळी प्रतिष्ठा देत आहे। आणि याची सुरुवात मोदीजींनी जे UN काउन्सिलमध्ये याच्यासाठी एक मागणी केली आणि ती अप्रूव्ह झाली, त्याच्यापासून झाली, याचा पण आम्हाला गर्व आहे। पण एवढंच मी सांगू इच्छिते की आजचा दिवस आपल्याला प्रत्येक माणूस दिसतो की जाऊन योगा करतोय, पोजेस करतोय, फोटो टाकतोय। योगा आजच्या दिवसासाठीच नाही आहे, फक्त आपल्याला ते जन्मभर एक लाईफस्टाईल म्हणून आपल्याला ते प्रतिसाद करायचं आहे। त्यांनीच आपली प्रत्येक दृष्ट्या, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, स्पिरिच्युअल दृष्ट्या उन्नती होईल। मी एवढंच सांगेन की हे रेग्युलर करा। मोदीजी आता जस्ट असं देखील म्हटलंय की कोरोनानंतर योगाचं महत्त्व जे मोठ्या प्रमाणात वाढलंय, खूपच वाढलेलं आहे। जसं आपण पाहिलं, करोनामध्ये आपली इम्युनिटी कमी झाली आणि जे लोक योग करायचे ते खूप चांगल्या प्रकारे ते दिवस त्यांचे निभावून गेले। पण जे योग नाही करायचे त्यांना त्रास झाले, खूप लोकांना करोना झालं, आणि ज्यांना योग करणाऱ्यांना झालं सुद्धा करोना, ते लवकर रिकवर झाले। तर योगा इम्युनिटी देतं, योगा बॅलन्स ऑफ माइंड देतं, योगा स्पिरिच्युअलिटी देतं, योगा आपल्याला एक वे ऑफ लिव्हिंग देतं आणि आपल्याला ते रोज दैनंदिनी प्रतिसाद करायला पाहिजे। नक्की मॅडम, एक राजकीय प्रश्न आहे की मध्यंतरी देवेंद्रजी फडणवीस राजीनामा देणार होते, आपलं त्यांच्यासोबत त्याबाबत काही संवाद वगैरे झाला त्या काळी? आज इतका सुंदर असा दिवस आहे, योग दिन, आणि मी प्रत्येकासाठी जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत किंवा अपोजिशनमध्ये आहेत, हीच प्रार्थना करीन की प्रत्येकाने योग आणि ध्यान करावा आणि त्यांनी सगळ्यांनाच सद्बुद्धी येईल। मॅडम, काल एका भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं देखील म्हणतात की म्हणजे मी पुन्हा येईन असे म्हणणारे आता ते घरात जातील। पहा, म्हणणारे म्हणत राहतात, आपल्याला हे करायचं आहे की आपलं जे कर्म आहे ते करत राहायचं आहे, आणि कर्म आपण काही एक्सपेक्टेशन न ठेवता केलं तर सर्वांचंच चांगलं होतं। एक शेवटचा प्रश्न मॅडम, आज टी व्ही 9च्या प्रेक्षकांना तुम्ही योगा दिनाच्या काय शुभेच्छा द्याल? मी हेच सर्वांना म्हणेन की योग, जसं आता सांगितलं, आजच्या दिवसासाठी नाही आहे। आज जे तुम्ही करताय ते तुम्ही पूर्ण वर्ष प्रतिसाद करा आणि आपल्या जीवनात झालेला बदल तुम्ही त्याच्यामुळे पाहू शकाल, आणि तोच बदल प्रत्येक माणसात झाला तर दिस वर्ल्ड विल बी अ ब्युटिफुल प्लेस टू लिव्ह इन। धन्यवाद। आपण पाहू शकतो की योगा हा तुम्ही रोज करा, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी सध्या व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह मी रवी खरात, टी व्ही 9 मराठी, वरळी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।